नमस्कार, आपण पाहत आहात बहुजन हिताय न्यूज, जनसामान्यांचा बुलंद आवाज। खूप खूप शुभेच्छा तुम्हाला। थैंक यू सर, थैंक यू। ए विजय सुल्तान आईफोन में लेना, हार देना सर वो क्या है, रवि सर का फोन लेना, उसका फ्लैश नहीं चल रहा, नहीं तो नहीं चला माननीय उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद येथील सर्व वकील बांधवांनी, महाराष्ट्राच्या सर्व वकील बांधवांनी माझ्यावर जी विश्वास टाकून उपाध्यक्ष पदासाठी जी प्रचंड मताने निवडून देऊन मला जे विजयी केलं त्याच्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो। जे वकील बांधवांचे जे प्रश्न आहेत, जे माझ्यासमोर येतील त्यांचा मी सर्वस्वी प्रयत्न करून सोडवण्याचा प्रयत्न करेन। तसेच जे उमेदवार या कमिटीमध्ये निवडून दिलेत त्याच्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो आणि आपले सर्व मीडियांचे पण अति आभार मानतो। सर, आपल्याला कसं आनंद झाला त्याबद्दल? आनंद आता ते गगनात मागणा एवढा आनंद झालेला आहे, कारण माझ्यासारख्या काय सर्वसामान्य घरातील व्यक्तीला उच्च न्यायालयाच्या विधिज्ञांनी एवढा बिनविरोध निवडून दिलं, विशेष म्हणजे तर त्यांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो। आणि त्यांचे जे काही प्रश्न असतील, मग त्यांचे मॅटरच्या संबंधात असतील, पार्किंगच्या संबंधात असतील, चेंबरच्या संबंधित असतील, तर मी त्यांचे सर्व अगदी मन लावून आणि प्रयत्नशील राहून मी सगळ्यांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करेन आणि मी त्यांच्या विश्वासास पात्र ठरेन याची मी आज शाश्वती देतो। संदीपान नामदेव मोरमपल्ले, ॲडव्होकेट पूनम विजयकुमार बोडके पाटील। मी औरंगाबाद खंडपीठाच्या वकील संघाची बिनविरोध महिला उपाध्यक्ष म्हणून आज निवडून आलेली आहे, त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानते। महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती श्री शिवाजी महाराजांना अभिवंदन करून मी माझे दोन शब्द एवढे सांगते की इथल्या सदस्यांसाठी बऱ्याचशा ज्या काही अडचणी आहेत, जसे ड्यू ऍडमिशनचे मॅटर आहेत, त्या मॅटर मध्ये तारीख पडत नाही, पक्षकारालाही त्रास होतो, वकिलालाही त्रास होतो। जसं सुप्रीम कोर्टामध्ये ड्यू ऍडमिशनचे किंवा जुने मॅटर एका ठराविक तारखेला निघतात, तशी एखादी तारीख आम्ही इथल्या माननीय न्यायमूर्तींना विचारात घेऊन त्यांचं मार्गदर्शन घेऊन एखादी तारीख आम्ही नेमून देण्याचा प्रयत्न करू, जेणेकरून पेंडन्सी राहणार नाही। दुसरं एक आम्ही अध्यक्षांशी चर्चा केली आहे की ई फायलिंग तर आहेच आहे आपल्याकडे, पण वकिलांचं इथलं सगळं ऍडमिनिस्ट्रेशन ऑनलाईन कसं होईल त्याच्यासाठी एक आम्ही ऍप काढण्याचा विचार करत आहोत। त्यासाठी आम्ही जे काही तंत्रज्ञानातले एक्सपर्ट लोक आहेत त्यांच्याशी चर्चा करून आम्ही ऍप काढू, जेणेकरून पूर्ण वकील संघाचं काम हे ऑनलाईन होईल। पार्किंगचा इश्यू आहे, 2 स्टोरेज किंवा 3 स्टोरेज बिल्डिंग करण्याचा आमचा विचार आहे, त्यासाठी प्रशासनाकडे प्रस्ताव सुद्धा आहे, त्याचा आम्ही परसुएशन करू। निधी कमी पडत असेल तर निधी आणण्याचा आम्ही पुरेपूर वापर करू आणि कुठेतरी जिथे औरंगाबाद खंडपीठाला एक वेगळ्या नजरेने पाहिलं जातं की थोडासा मागासलेला खंडपीठ आहे असं जिथे पाहिलं जातं, त्याबद्दल आम्ही काम करू। ज्युनियर लोकांना आम्ही जास्तीत जास्त ज्ञान त्यांना देऊन त्यांच्यासाठी जितक्या होईल तेवढ्या सेमिनार वर्कशॉप कंडक्ट करण्याचा प्रयत्न करू। आम्ही एकटे पुढे जाणार नाही, आम्ही पूर्ण वकील संघाला पुढे घेऊन जाऊ, हे मी आश्वासन इथे आज देते। धन्यवाद। ॲडव्होकेट खान सुल्ताना रहमान, मी औरंगाबाद बार असोसिएशन साठी मेंबरसाठी निवडलेली आहे आणि मला ह्या पदासाठी हे पद मला मिळाली, मी याच्यासाठी खूप आनंदित आहे आणि माझ्या बार असोसिएशनचे पूर्ण वकिलांचा मला पूर्ण साथ भेटला, याच्याशी त्यांना मी मनपूर्वक धन्यवाद करते। इतकं बोलून मी माझे 2 शब्द या प्रसंगी मला खूप आनंद होत आहे की आमचे जे वकील बांधव आहेत, सिनियर कलिग्स
सिनियर काउन्सिल्स सगळ्यांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला आणि काम करण्याची मला संधी दिली. आमच्या कमिटीला पूर्ण संधी दिली. आमची कमिटी निश्चितच आपल्या हायकोर्टाच्या हिताचे जे काही निर्णय असतील, हायकोर्टातील आमचे जे वकील बांधव आहेत त्यांच्या हिताचे जे काही म्हणजे कामे असतील त्याच्यासाठी आम्ही बांधील राहू आणि एकजुटीने आम्ही काम करू. आमची त्यासाठी तुमच्या सगळ्यांच्या आम्हाला शुभेच्छा मिळाल त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. सगळ्यांचा खूप खूप धन्यवाद ज्यांनी भरघोस आम्हाला प्रतिसाद दिला आणि आज या प्रेसिडेंटच्या पदावर आणलं. आमच्या कमिटीला जास्तीत जास्त मतांनी आमची कमिटी इथे निवडून आणली त्याबद्दल मी सर्वांचं धन्यवाद करते. थँक्यू व्हेरी मच. आता वकिलांच्या आमचा प्रथमतः असा कल राहील की आपला जो पार्किंगचा इश्यू आहे त्यासाठी आपल्याला काय म्हणजे प्रतिकात्मक म्हणून त्याला प्रतिबंधात्मक उपाय करता येतील आपल्या पार्किंगच्या इश्यू साठी की गाड्या कशा लावायच्या काय नाही त्यासाठी आमची कमिटी नक्कीच प्रयत्नशील राहील. दुसरी गोष्ट लायब्ररी आणि तेथील जे पुस्तकं आहेत त्यामध्ये अजून काही नाविन्य करता आलं आणि ई लायब्ररी कशी वाढवता येईल आम्ही त्याचा प्रयत्न करू. तिसरी गोष्ट आमचे जे उर्वरित काही चेंबर्स राहिलेले आहेत वकील बांधवांचे त्याच्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू. नक्कीच प्रत्येक गोष्टी ज्या काही अपूर्ण राहिलेल्या आहेत ज्या आमच्या कमिटीला पूर्ण करता येतील आम्ही त्याचा प्रयत्न करू. हो, केसेस पेंडिंग साठी आम्ही प्रयत्नशील राहू की जास्तीत जास्त जजेसची जी संख्या आहे ते बेंच अजून 1-2 जर का जजेस अजून वाढले तर आपले कामं किंवा आपले जे पेंडिंग केसेस आहेत त्या चांगल्या प्रकारे आपण ड्यू ऍडमिशन्स मॅटर्स जे काही निघत नाहीत खूप दिवसापासूनचे पेंडिंग आहेत त्याच्यासाठी आपण प्रयत्न करू. वकील संघाच्या झालेल्या निवडणुकीत लायब्ररी सेक्रेटरी म्हणून मला निवडून दिल्याबद्दल सर्व बारचे प्रथमतः आभार मानतो व बारच्या भविष्यासाठी येणाऱ्या अडचणी व बारला इतर वेळ देण्याचं मी आश्वासन देतो. व आपल्या इतर लायब्ररीसाठी जे काही करणं शक्य असेल नवीन बिल्डिंग मध्ये लायब्ररी करणं व इतर पार्किंगची सुविधा असेल स्वच्छतेबद्दल सुविधा असतील त्या सर्व मार्गी लावण्यासाठी मी माझी 100% देण्याचा प्रयत्न करेन. धन्यवाद. ठिकाणच्या स्वच्छतेच्या बाबत आम्ही सगळ्यात प्रायोरिटीने काम करणार आहोत. त्याचबरोबर अर्ली डिस्पोजल लवकरात लवकर कसा न्याय मिळेल किंवा वकिलांच्या इतर समस्या काय आहेत त्यासाठी आम्ही काम करणार आहोत. काय समस्या असतात आणि काय करणार आपण? वकिलांचे ते काय ते आपले सर्क्युलेशन म्हणजे मॅटर ऑटो सर्क्युलेट व्हायला पाहिजे. त्याच्यानंतर लवकरात लवकर डिस्पोजल आणि इथं औरंगाबाद हायकोर्टच्या बेंचेस मध्ये वाढ व्हायला पाहिजे कारण की पेंडन्सी खूप वाढत आहे. त्यासाठी आम्ही काम करणार आहोत. आज 9 उमेदवार होते त्याच्यातून 7 जणांची निवड झालेली आहे. आपलं नाव? मी विजय भानदास काळे. मी ऍडव्होकेट श्रीकृष्ण उद्धव चौधरी सचिव पदासाठी मला बारच्या सर्व सदस्यांनी निवडून दिलं त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. धन्यवाद देतो. तसेच त्यांनी जी जबाबदारी आमच्यावर सोपवणार आहेत जी आज जबाबदारी आमच्यावर पडली आहे कमिटीचे सर्व मेंबर मिळून मॅडम प्रेसिडेंट मॅडम व्हाईस प्रेसिडेंट आहेत ट्रेझरी साहेब आहेत व्हाईस प्रेसिडेंट बोरपल्ली साहेब आहेत सर्वांचे मी कमिटीतर्फे अभिनंदन करतो आणि सर्वांना सोबत घेऊन सर्व निर्णय एकरित्या आम्ही घेऊ सर्व मिळूनच घेऊ म्हणजे कार्य पार करू. आणि मॅडमनी सांगितल्याप्रमाणे ज्या काही उपाययोजना वकिलांसाठी बार बेंचचे रिलेशन्स आहेत जजेस वाढवायचे आहेत किंवा केसेस पेंडिंग बद्दल ज्या मॅडम आणि आम्ही निर्णय घेऊ सगळं म्हणजे मॅडम म्हणजे आपली कमिटी निर्णय घेते सगळं. त्यामुळे मी पुन्हा एकदा सर्वांचे अभिनंदन करतो. धन्यवाद देतो. जय हिंद जय महाराष्ट्र.